सर, मॅडम. हं? हां, बोला ना. मॅडम, मी ऐकलं होतं इथे घरचं जेवण मिळतं. हे तेच घर आहे ना? हो, हो, हेच आहे. सध्या इथे नाश्ता करता काही आहे का? हो, आहे ना. या आत या. ओके मॅडम. बसा ना. ओके. खायला काय आणू तुम्हाला? तसं जेवणात काय आहे? इडली, डोसा, पोळ्या सगळंच आहे. डोसा आणा. डोसा बनवायला 10 मिनिटं लागतील. थोडं वाट बघाल ना? अ, तर मग रेडी काय आहे? इडली आहे, गरम-गरम इडली आहे. ठीक आहे, मग इडलीच आणा. ठीक आहे, आणते हं. मी. घ्या, खा ना. हं. अ, अ, टिफिन तर एकदम मस्त आहे. खूपच टेस्टी आहे. खूप हॉटेल्समध्ये मी जेवलोय, पण इतकं टेस्टी कुठेच नाही खाल्लं. खूप टेस्टी आहे. हं. चटणी कशी झाली आहे? हं. चटणी पण एकदम मस्त. ओह! थँक यू. हात कुठे धुवायचे आहेत? बेसिन तिकडे आहे. हं. हात धुवून घ्या. किती झालेत? फक्त 3 इडल्या ना? ₹30 झालेत. अरे, हॉटेलमध्ये एका इडलीची किंमत 20-25 पेक्षाही जास्त आहे. पण एक तुम्ही आहात जी एका इडलीची किंमत ₹10 लावताय. तुम्हाला परवडतं का? ही खानावळ मी पैसे कमवायला नाही सुरू केली. सगळ्यांना चांगलं जेवायला मिळायला पाहिजे, ही इच्छा होती. हं, ठीक आहे. हं, ₹50 हे घ्या. पण टेस्ट अगदीच मस्त आहे. याच प्रकारे पुढेही सुरू ठेवा. पण क्वालिटीशी अजिबात कॉम्प्रोमाईज करू नका. जर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज कराल, तर खूप कठीण होईल. मी क्वालिटीत कधीच कॉम्प्रोमाईज करत नाही. तसं तुम्ही याच एरियात राहता का? हो, निश्चितच. अच्छा सांगा, या खानावळबद्दल तुम्हाला कसं कळलं? अरे, इथे बाजूलाच एक किराण्याचं दुकान आहे ना, त्याच्या मालकानेच मला सांगितलं. ओह! या मेसमध्ये जाऊन खा, खूप छान मिळतं इथे. हं, हं. आणि आरोग्यासाठी पण खूप छान आहे, हेही म्हणाला तो. विचार केला मी एकदा स्वतःच इथे येऊन पाहतो. इथली इडली खाल्ल्यानंतर रोज इथेच खायची इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. हं. तुम्ही माझी एक मदत करू शकता का? काय सांगा ना? अं, मला या एरियामध्ये खानावळ सुरू करून काहीच दिवस झाले हं, आहेत. तर सगळ्यांना याबद्दल माहिती नाहीये हं, आणि म्हणूनच खानावळात रोज कस्टमरही कमी येतात. आणि जर हं, जास्त हं. लोकं येऊन खातील, तर माझ्या मेहनतीच्या कमाईत माझ्याही हातात काही पैसे उरतील. जर तुमच्या सर्कलमध्येही कोणी बॅचलर असेल तर माझ्या खानावळबद्दल जरा सांगाल का? तुमचे हे उपकार मी कधीही नाही विसरणार. थोडा प्रयत्न करा ना प्लीज. हो, नक्कीच. मी आपल्या मित्रांना या मेसबद्दल नक्कीच सांगेन. तुमचे खूप खूप धन्यवाद. तसं आज रविवार आहे ना? आज दुपारी अनलिमिटेड जेवण आहे. फक्त जेवणच नाही, नॉन-व्हेज पण अनलिमिटेड आहे तुमच्यासाठी. नॉन-व्हेज जेवण या एरियामध्ये ₹100त कुठेच नाही मिळणार तुम्हाला. माझ्या खानावळशिवाय आणि तेही अनलिमिटेड. हं. तुम्ही दुपारच्या जेवणाला इथेच येऊन जेवून जा. आजपासून मी फक्त तुमच्या मेसमध्येच खाईन. ठीक आहे? हं, आणि दुपारी लंचसाठी सुद्धा नक्की येईन. आणि तुम्ही ज्या अनलिमिटेड हं. जेवणाबद्दल सांगितलं, त्याला टेस्ट करून मी नक्की सांगीन ते कसं आहे. ठीक आहे ना. अच्छा, आता मी येतो. हां? हो, हो. ठीक आहे. हां. हे देवा! आज एक नवीन कस्टमर मिळाला. असंच रोज एक नवीन कस्टमर येईल तर काहीच दिवसात नेहमी करता खूप सारे कस्टमर मिळून जातील.
रोज जर 50 कस्टमर येऊन रेग्युलरली जेवायला लागले तर कुठल्याही अडथळ्याशिवाय हे खानावळ मी खूप छान प्रकारे चालवू शकते. मी पण थोडे पैसे कमवून घेईल आणि शांतीने जगेल. बघू आता. ऐका मॅडम, हं? जेवणाची मेस हीच आहे का? हां, इथेच आहे हे. ओह! घरीच चालवता का? हां, हो ना. आ, आता खायला काही मिळेल? आहे ना, या ना. हं, हं. बसा ना. हां. तुम्ही काय खाल? सध्या खायला गरम-गरम काय आहे? इडली, डोसा आणि पोळ्या आहेत. इडली मी आत्ताच बनवली आहे, गरम-गरम आहे. आणि जर डोसा हवा असेल तर 10 मिनिटं थांबावं लागेल. तुम्ही काय खाल सांगा ना? ओह नो! मी जास्त वेळ थांबू शकत नाही. खूप जोरात भूक लागली आहे. हं. इडली गरम आहे तुम्ही सांगितलं होतं ना? तेच घेऊन या. किती इडल्या आणू? एक 4 इडली घेऊन या. ठीक आहे ना, हं, आणते ओके. मी. हं. घ्या, खा ना. तुम्हाला आत काही काम असेल तर करा. मी खाईल ना. ठीक आहे ना. ओके. हँडवॉश कुठे आहे? ते तिकडे आहे, धुवून घ्या ओके. हात.